नागपुरातील गुन्हेगारांनी तात्पुरता ब्रेक घेतल्याची चिन्ह दिसत असताना शहराच्या वेशीवर असलेल्या एका गावात झालेल्या डबल मर्डरनं सर्वांचा थरकाप उडालाय। नागपूर जिल्ह्यातील तरोडी गावातील ही घटना घडली असून गवत कापण्याच्या वेळानं दोघांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे। पुनात्री हेमराज गौतम आणि सोमेश्वर लक्ष्मण पटले अशी या मृतांची नावं असून हत्येमागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये। या डबल मर्डरच्या आरोपाखाली बारमध्ये काम करणाऱ्या 27 वर्षीय बाउन्सर अंकुश उर्फ रॉकी शेंडे याला अटक करण्यात आली आहे। मी तपास काढायसाठी जिथं गवत विक्री करत होते तिथं मी पोहोचलो, तिथेही नाही पोहोचला। मग मी कॉल केला तर कॉल बी नाही उचलला। मग मी तपास करायसाठी बिडगाव आणि नागेश्वर नगर वगैरे गेलो, तर माझा मोबाईलचा नंबर तर उचललाच नाही। मग माझ्या साड्याच्या नंबरवरून कॉल केला, माझ्या साड्याच्या नंबरवरून कॉल केला तर उचलला तर ॲक्सिडेंट झाला म्हणून अशी खबर दिली। पुनात्री हेमराज गौतम वय 36 राहणारा भरतवाड्याचा, जे पोलीस स्टेशन कळमण्याच्या हद्दीत येतं, आणि त्याच्यासोबतच जो दुसरा मृतक होता सोमेश्वर पटले, तो त्याचा साळा होता। अशा दोघांचे पण मृतदेह तिथं पडलेले आढळले। आम्ही नातेवाईकांना बोलवलं, मृतकांची ओळख पटवली, खात्री केली, आणि मग त्यांची हत्या कोण व का करू शकतो या हेतूने कसोशीने प्रयत्न केलेला आहे आणि चालू आहे, परंतु अजून काही सुगावा मिळून आला नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।